हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज खूप दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ शेअर करते कारणही तेवढंच खास आहे. आज आमच्या लेकीचा 5वा बड्डे आहे. त्यासाठी आम्ही हे सुंदरसं असं डेकोरेशन केलं होतं. इथे आम्ही पाहुण्यांचं छान स्वागत केलं आणि इथे मी लिहिलेली एक कविता ऐकवली होती, ती मी तुम्हाला शेवटी सांगते. आजचा हा क्षण आमच्यासाठी खूप खास आहे कारण आज आम्ही साजरा करतोय आमच्या घराच्या आनंदाचा, आमच्या हसण्याचा, आमच्या भाग्याचा दिवस. माऊ इथे खूप एक्सायटेड होती तिच्या ह्या छोट्या स्कूटीवर बसण्यासाठी, पण तेवढ्यात तात्या विंचूची एंट्री झाली आणि सगळेच मुलं रडायला लागले, इन्क्लुडिंग स्पंदन. आणि काही केल्या ती बसायलाच तयार नव्हती आणि स्पंदनला फक्त स्कूटीवरच बसायचं होतं. ह्या सगळ्या गोंधळात मग स्कूटीवरती तिची एंट्री नाही झाली. मुलगी म्हणजे फक्त घरातील व्यक्ती नसते, ती घराचं सौभाग्य असते, आई वडिलांच्या आयुष्याचं सर्वात सुंदर पान असते आणि आमच्यासाठी तर ती आमची भाग्यलक्ष्मी आहे. इथे एक मॅजिक शो प्लॅन केलेला आणि सगळ्यांनी त्याचा खूप आनंद घेतला. आणि हा आमच्या माऊचाच हट्ट होता की तिला असा मॅजिक शो हवा होता तिच्या बड्डेसाठी. तिच्यासोबत बाकी सगळ्यांनीही याचा खूप आनंद घेतला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप मजा येत होती आणि तो वेगवेगळे जादूचे प्रयोग करून दाखवत होता. 1 ते 1.5 तास याच्यात कसा गेला आम्हाला काही कळलंच नाही. त्यानंतर आम्ही चालू केली केकची तयारी आणि माऊच्या मामाने तिला खूप छान गिफ्ट आणलं होतं, ते पण आम्ही रिव्हील केलं. त्यानंतर इथे माऊला औक्षण करून घेतलं. सगळ्यात पहिले मावशी आली होती. मावशी ही दुसरी आईच असते आणि स्पंदनला फक्त केकमध्ये इंटरेस्ट होता. त्यानंतर आम्ही इथे थोडा शॉर्टकट मारला. आम्ही सगळ्यांनी मिळून एकदाच औक्षण करून घेतलं कारण ह्या सगळ्याने मुलं थोडी चिडचिड पण करतात, म्हणून आम्ही थोडा शॉर्टकट मारला होता. त्यानंतर इथे केक कटिंग स्टार्ट झालं आणि इथे तो जो मॅजिशियन होता तो त्या मुलांना काउंट्स करायला सांगत होता 1 to 10. देन इथे केक कटिंग केलं आणि स्पंदनचं ॲज युजल सगळं लक्ष त्या केकमध्ये होतं कारण त्याला केक खूप आवडतो. घरात आली आणि उजळलं अंगण, तुझ्या हास्याने खुललं आमचं जीवन, चिमुकल्या पावलांनी सुखाची वाट धरली, तुझ्या येण्याने देवाने कृपा भरली, तूच आमची प्रार्थना, तूच आमचं भाग्य, तुझ्या अस्तित्वाने लाभलं जीवनाचं सौख्य. 5 वर्षांची झालीस आज आमची परी, तुझ्या डोळ्यातील आनंदच आमची खरी श्रीमंती. देव करो तुझ्या आयुष्यात फुलांचा वर्षाव व्हावा आणि आमच्या भाग्यलक्ष्मीचा चेहरा नेहमी हसत राहावा. आणि परत तात्या विंचूची एंट्री झाली आणि स्पंदन परत त्याला बघून घाबरला होता. अशा प्रकारे आम्ही छान तिचा बड्डे सेलिब्रेट केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.